नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नितेश शिंदे स्पीक्स या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत. आजच्या सेशनमध्ये आपण जे काही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या संदर्भात आणि परीक्षेच्या दृष्टीनं जे काही प्रश्न त्याच्यामध्ये होऊ शकतात तयार, ह्या सगळ्या गोष्टी नवनियुक्त उपराष्ट्रपतींच्या संदर्भात बघायच्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या आपल्या नितेश शिंदे स्पीक्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील. तर सुरुवात करूयात. नवनियुक्त उपराष्ट्रपती जे झालेले आहेत जगदीप धनकर यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आणि अजून एक इम्पॉर्टंट मुद्दा मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे की हे सगळे प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर उपराष्ट्रपती हा संपूर्ण राज्यघटनेतील चॅप्टरच तुमचा बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. सो नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. पहिला प्रश्न असा आहे की भारताचे जे काही नवनियुक्त उपराष्ट्रपती जगदीप धनकर आहेत ते कोणत्या राज्यातील आहेत? झारखंड, राजस्थान, केरळ का पश्चिम बंगाल? तर नवनियुक्त राष्ट्रपती जे झालेले आहेत जगदीप धनकर, सॉरी, उपराष्ट्रपती जे झालेले आहेत जगदीप धनकर, ते राजस्थान या राज्यातून आहेत. राजस्थान या राज्यात त्यांचा जन्म झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी पॉलिटिकल करिअर केलं. ते काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीतून आणि नंतर ते उपराष्ट्रपती पदापर्यंत आलेले आहेत. तर ते मूळ कोणत्या राज्यातील आहेत? तर ते मूळ राजस्थान या राज्यातील आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न आहे की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जगदीप धनकर यांनी खालीलपैकी कोणाचा पराभव केला? यशवंत सिन्हा, मल्लिकार्जुन खरगे, मार्गारेट अल्वा की अनुराग ठाकूर? तर उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जगदीप धनकर यांनी मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. मार्गारेट अल्वा या UPA या राष्ट्रीय पक्षांच्या संघटनेकडून त्यांनी ही निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये जगदीप धनकर हे विजयी झालेले आहेत आणि पराभूत झालेले आहेत मार्गारेट अल्वा. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू आपण. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जगदीप धनकर यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षातर्फे लढवली होती? असा प्रश्न विचारलेला आहे. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, आम आदमी पार्टी का यापैकी नाही? तर या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, यापैकी नाही. कारण जसं आपण बघितलं की राष्ट्रपती असतील किंवा उपराष्ट्रपती असतील, या दोन्हीही घटनात्मक पदं ही महत्वाची पदं आहेत आणि या पदावरती असणारी व्यक्ती ही निपक्षपातीपणे काम करण्यासाठी ती ऑफिशियली कोणत्याही पक्षाचा सदस्य नसते. मात्र उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवत असताना उपराष्ट्रपती पदे निवडणूक लढवणारे जगदीप धनकर यांना एका पक्षाच्या समूहाने पाठिंबा दिला होता आणि तो पक्षाचा समूह म्हणजेच NDA. जसं आपण मगाशी बघितलं की यांच्या विरोधात ज्या होत्या मार्गारेट अल्वा, ज्यांचा पराभव जगदीप धनकर यांनी केला, त्या मार्गारेट अल्वा ह्या सुद्धा कोणत्याही पक्षाच्या सदस्य नव्हत्या. मात्र त्यांना UPA न पाठिंबा दिला होता आणि जगदीप धनकर यांना NDA न पाठिंबा दिला होता. आता NDA म्हणजे पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, तर NDA म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. आणि जर आपण UPA असं म्हटलं तर त्याच्यामध्ये युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. तर हे जे आहेत हे पाठिंबा देतात, ना की त्या पक्षातर्फे निवडणूक लढवतात. UPA ने पाठिंबा दिला होता मार्गारेट अल्वा यांना आणि NDA ने पाठिंबा दिला होता जगदीप धनकर यांना. तर NDA हे प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या निवडक जे सहकारी आहेत त्यांचं मिळून ही एक पक्षांची असं म्हणू आपण समूह आहे. आणि जो UPA आहे तो काँग्रेस प्रणित जे काही पक्ष असतील त्यांचा हा समूह UPA आहे. तर याच्यामध्ये कोणत्याही पक्षातर्फे निवडणूक लढवलेली नाहीये. सो ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं अगदी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे की उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली? 10 ऑगस्ट 2022, 11 ऑगस्ट 2022, 12 ऑगस्ट 2022 का 13 ऑगस्ट 2022? जर आपण सरळ सेवा परीक्षेचा विचार केला तर ह्या तारखा विचारल्या जातात. मागच्याच पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शपथ घेतलेली दिनांक विचारली होती. त्यामुळे हेही प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तर उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ जी आहे ती 11 ऑगस्ट 2022 या दिवशी घेतली होती. आणि जर आपण बघितलं तर भारतीय राज्यघटना
या भारतीय राज्यघटनेचं जे कलम 69 आहे, त्या कलम 69 नुसार उपराष्ट्रपती आपल्या पदाची शपथ घेत असतात. तर तारीख लक्षात ठेवा, शपथ घ्यायची 11 ऑगस्ट 2022. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली? 5 ऑगस्ट 2022, 6 ऑगस्ट 2022, 7 ऑगस्ट 2022 का 8 ऑगस्ट 2022? मागाशी आपण जो शपथ बघितली त्या शपथीची तारीख होती 11 ऑगस्ट 2022 आणि आता विचारलेलं आहे की निवडणुकीची तारीख. तर निवडणुकीची तारीख तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 2, 6 ऑगस्ट 2022 ला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये बघितलं आपण तर जगदीप धनकर विजयी झाले होते. तर हे 6 ऑगस्ट 2022 तारीख पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, जगदीप धनकर भारताचे कितवे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत? आता एक दोन गोष्टी याच्यामध्ये आपण प्रामुख्याने समजून घेऊयात की भारताचे कितवे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहेत 14वे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत. म्हणजे 14वे व्यक्ती म्हणून उपराष्ट्रपती ठरलेले आहेत. व्यक्ती म्हणून 14वे व्यक्ती अशा आहेत की जे उपराष्ट्रपती ठरले. मात्र आपण क्रमानुसार जर बघायला गेलं तर क्रमानुसार हे 16वे उपराष्ट्रपती आहेत. 16वे. 2 असे उपराष्ट्रपती आहेत की जे भारताचे 2 वेळा उपराष्ट्रपती बनले होते. 2 उपराष्ट्रपती असे आहेत की भारताचे ते 2 वेळा उपराष्ट्रपती बनले होते. ज्यावरती मी प्रश्न तयार केलेला आहे. पुढे आपल्याला बघायला मिळतं. आणि हे 2 वेळा 2 व्यक्तींनी उपराष्ट्रपती भूषवल्यामुळं क्रमशः म्हटलं तर ते 16वे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत क्रमानुसार. आणि व्यक्ती म्हणून जर बघितलं तर ते 14वे व्यक्ती आहेत उपराष्ट्रपती ठरलेले. या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. व्यक्ती म्हणून 14वे आणि क्रमानुसार 16वे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? तर 62, 63, 64 की 65? तर उपराष्ट्रपती पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 63 मध्ये करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रपती पदाची जर बघितलं आपण तर ती कलम 52 मध्ये करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती पदाच्या संदर्भात जे काही गोष्टी आहेत बघा, द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती झालेले आहेत. त्यांच्या संदर्भातले महत्त्वाचे 50 प्रश्न ज्याच्यामध्ये जवळजवळ संपूर्ण राष्ट्रपती चॅप्टर मी कव्हर करून दिलेला आहे. तो सुद्धा आपल्या चॅनल वरती अवेलेबल आहे. तुम्ही तोही पाहून घ्या. म्हणजेच राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या दोन्ही निवडणुकीच्या संदर्भातले सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होऊन जातील. तुमचा परीक्षेत मार्क जाण्याची शक्यता कमी आहे. सो राष्ट्रपतींच्या बाबतीत 52 कलम तरतूद आहे आणि उपराष्ट्रपतींच्या बाबतीत 63 कलमामध्ये आपल्याला तरतूद बघायला मिळते. पुढचा प्रश्न आपण बघूयात. उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपालपद भूषवलेले आहे? छत्तीसगड, झारखंड, पंजाब की पश्चिम बंगाल? तर जगदीप धनकर यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याच्या पूर्वी ते पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल होते आणि त्यांनीच ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत ममता बॅनर्जी, या ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा जगदीप धनकर यांनी दिली होती आणि पश्चिम बंगाल या राज्याचं राज्यपालपद भूषवल्याच्या नंतर आता ते उपराष्ट्रपतीपदी आलेले आहेत. पुढचा महत्वाचा प्रश्न बघूयात. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या बाबत अंतिम निर्णय देण्याचा अधिकार कोणाला असतो? केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय का स्वतः उपराष्ट्रपती? तर बघा, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे घटक सहभागी होत असतात. कोण कोण सहभागी होत असतात त्याच्यावरती पुढे प्रश्न आहे ज्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगेन. मात्र उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढत असताना जर काही आक्षेप वगैरे घेण्यात आले तर अंतिम निर्णय हा कोणाचा असतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं जे अगदी बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे, सर्वोच्च न्यायालय. उपराष्ट्रपती असेल, राष्ट्रपती असेल यांच्या निवडणुकीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालय. मात्र उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा अधिकार कोणाला आहे किंवा निवडणूक कोण घेतं असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे केंद्रीय निवडणूक आयोग. परीक्षेमध्ये प्रश्न व्यवस्थित वाचणं अपेक्षित आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या बाबत अंतिम निर्णय म्हटलं तर त्याचं उत्तर येणार आहे सर्वोच्च न्यायालय. मात्र
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कोण घेतं असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे केंद्रीय निवडणूक आयोग. पुढचा प्रश्न आहे उपराष्ट्रपतींना आपल्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश का लोकसभेचे अध्यक्ष? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. तर उपराष्ट्रपतींना जसं आपण बघितलं की ही शपथ जी आहे ती कलम 69 या कलमांतर्गत दिली जाते. 11 ऑगस्ट 2022 ला ही शपथ त्यांना दिली गेली. मात्र ही शपथ त्यांना कोणी दिली? घटनात्मक अधिकार असे कोणाला आहेत? तर याचं अगदी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. राष्ट्रपती हेच उपराष्ट्रपतींना आपल्या पदाची शपथ देत असतात. याचं बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश उत्तर वाटू शकतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहेत ते राष्ट्रपतींना शपथ देतात. राष्ट्रपतींना शपथ देतात, ते उपराष्ट्रपतींना देत नाहीत. आणि उपराष्ट्रपतींना कोण देतात? तर राष्ट्रपती देतात. कलम 69 अंतर्गत. या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आहे? 20 वर्ष, 25 वर्ष, 35 वर्ष का 40 वर्ष? तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला कमीत कमी वयोमर्यादा ही त्याची 35 वर्ष असणं अपेक्षित आहे. जर आपण 35 वर्ष वयोमर्यादा असणाऱ्या व्यक्तिमत्व कोण कोण आहेत ज्यांना त्या पदासाठी पोहोचण्यासाठी किमान 35 वर्ष वयोमर्यादा लागते, तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती हे एक व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर उपराष्ट्रपती हे सुद्धा व्यक्तिमत्व आहे की ज्यांना 35 वर्ष पूर्ण लागतं. आणि त्याच्यामध्ये तिसरं व्यक्तिमत्व आहे राज्यपाल. या व्यक्तिमत्वांना 35 वर्ष पूर्ण लागतात त्या पदाची निवडणूक लढवण्यासाठी. जर आपण 25 वर्ष कोणाकोणाला पूर्ण लागतात असं जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बघितलं तर लोकसभा सदस्य जर व्हायचं असेल, म्हणजे जे कनिष्ठ सभागृह आहे, संसदेचं कनिष्ठ सभागृह लोकसभा त्याचं सदस्य व्हायचं असेल, किंवा राज्य विधिमंडळाचं कनिष्ठ सभागृह आहे विधानसभा, तर या विधानसभेचं किंवा लोकसभेचं जर सदस्य व्हायचं असेल तर तुमचं वय वर्ष 25 पूर्ण असणं अपेक्षित आहे. 30 वर्ष कोणाकोणाला पूर्ण लागतात? तर वरिष्ठ सभागृहांच्या बाबतीत, म्हणजे तुम्हाला जर राज्यसभाचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला 30 वर्ष पूर्ण असावी लागतात. किंवा राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह म्हटलं तर विधान परिषद, त्या विधान परिषदेचं जर सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला 30 वर्ष पूर्ण असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर अजून एक आकडा बघायला मिळतो आपल्याला. त्याच्यामध्ये जर 21 वर्ष आणि 18 वर्ष हे सुद्धा बऱ्याचदा परीक्षेत विचारले जातात. तर 21 वर्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी वय पूर्ण असणं गरजेचं आहे. निवडणुका लढवण्यासाठी म्हणतो मी, मतदानासाठी नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर लढवायच्या असेल तर तुमचं 21 वर्ष वय पूर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य, झेडपी सदस्य व्हायचं असेल तर 21 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला मतदान करायचं असेल, म्हणजे कुठेही असेल ते, मग संसदेसाठी असेल मतदान, म्हणजेच लोकसभेसाठी असेल किंवा विधानसभे असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी असेल, तिथं 18 वर्ष पूर्ण असणं अपेक्षित आहे. तर ही सगळी वय तुम्हाला मी दिलेली आहेत, एका पेजवरती तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. पुढचा प्रश्न बघूयात. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोण भाग घेत नाही? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा. डिटेलमध्ये आपण हा प्रश्न बघूयात. व्यवस्थित लक्ष द्या. लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, लोकसभेचे नामनिर्देशित सदस्य का विधानसभेचे निर्वाचित सदस्य? आता उपराष्ट्रपतींची जी निवडणूक आहे ती निवडणूक घेण्याचा अधिकार आपण बघितलं केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. याच्यामध्ये कोण सहभागी होत नाही? प्रश्न पूर्ण वाचणं इथं अपेक्षित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य. मग आता आपण डिटेलमध्ये बघूयात. उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक होते त्या उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीमध्ये नेमकं सहभागी कोण होतं याच्यावरती आपण जरा डिटेलमध्ये चर्चा करूयात. तर उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीमध्ये सहभाग घेणारे जे व्यक्तिमत्व आहेत ते संपूर्ण त्याच्यामध्ये एकच वाक्यामध्ये सांगतो, तुम्ही लक्षात ठेवू शकता. संपूर्ण संसद त्याच्यामध्ये भाग घेते. संपूर्ण संसद, बस एवढं कळालं तरी तुम्हाला ऑप्शन तुम्ही व्यवस्थितपणे इलिमिनेट करू शकता. संपूर्ण संसद भाग घेते. आता संपूर्ण संसदेचं एक्सप्लेनेशन कसं येऊ शकतं?
तर संसदेची 2 सभागृह आपल्याला बघायला मिळतात. एक वरिष्ठ सभागृह ज्याला आपण राज्यसभा असं म्हणतो आणि दुसरं कनिष्ठ सभागृह ज्याला आपण लोकसभा असं म्हणतो. या प्रत्येक सभागृहाचे सदस्य हे 2 प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये जे प्रत्यक्ष निवडणूक लढवून येतात, त्यांना आपण निर्वाचित सदस्य असं म्हणतो आणि ज्यांची शिफारस होत असते त्यांना आपण नामनिर्देशित सदस्य असं म्हणत असतो. तसे प्रत्येक सभागृहाचे आपल्याला 2 प्रकारचे सदस्य बघायला मिळतात. निवडून आलेले निर्वाचित आणि ज्यांचं डायरेक्ट नावाची शिफारस होते ते नामनिर्देशित. मग मी जसं सांगितलं की संपूर्ण संसद सहभागी होते. मग संपूर्ण संसद सहभागी होत असल्यामुळं राज्यसभेचे निर्वाचित पण भाग घेतात, नामनिर्देशित पण भाग घेतात. लोकसभेचे निर्वाचित पण भाग घेतात, नामनिर्देशित पण भाग घेतात. मग हे निर्वाचित किती आहेत, नामनिर्देशित किती आहेत वगैरे संसदेच्या रचनेवरती एक मी व्हिडिओ बनवून देईल तुम्हाला, जेणेकरून सगळं क्लिअर होईल तुम्हाला. ज्यामध्ये आता बघूत आपण ऑप्शन इलिमिनेट केलं तर लोकसभेचे निर्वाचित भाग घेत आहेत, राज्यसभेचे निर्वाचित भाग घेत आहेत, लोकसभेचे नामनिर्देशित भाग घेत आहेत, विधान परिषदेचे निर्वाचित भाग घेत नाहीत. राज्य विधिमंडळ सहभागी होत नाही. अजून एक महत्वाचं वाक्य, राज्य विधिमंडळ याच्यामध्ये सहभागी नाही. म्हणजे विधानसभा पण सहभागी होत नाही, विधान परिषद पण सहभागी होत नाही. मग त्यांचे दोन्ही सदस्य सहभागी होत नाहीत. नामनिर्देशित पण नाहीत आणि निर्वाचित पण नाहीत. सो हा कॉन्सेप्ट तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या की नेमकं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कोण सहभागी होतं आणि कोण सहभागी होत नाही. मी एकाच वाक्यात सांगतो, संसद सहभागी होत असते, संपूर्ण संसद. राज्याचे अधिकार उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये अजिबातच नाहीये. उपराष्ट्रपती पदासाठी उभा राहणाऱ्या व्यक्तीला निर्वाचन गणातील किती व्यक्तींनी पाठिंबा देणे आवश्यक असते? 20, 50, 30 का 40? आता या प्रश्नाचं उत्तर बघण्यापूर्वी निर्वाचन गण म्हणजे काय हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. तर निर्वाचन गण म्हणजे लोक, तुम्हाला तर माहित आहे. तर अशी लोक किंवा असे लोक करेक्ट आहे की जे निवडणुकीत सहभागी होणार आहेत, निवडणुकीत सहभागी होणार आहेत किंवा ज्यांना उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे. ते कोण कोण आहे ते आपण ते तुम्हाला मी मागाशी सांगितलं. तर त्या गणातील म्हणजे निवडणुकीत सहभागी होणाऱ्या लोकांमधील किती व्यक्तींनी पाठिंबा देणं आवश्यक असतं ज्यावेळेस उपराष्ट्रपती पदाची निवडणूक तो व्यक्ती लढवत असतो? तर याचं अगदी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 20 व्यक्तींनी त्याला पाठिंबा देणं गरजेचं असतं आणि 20 व्यक्तींनी त्याला अनुमोदन देणंही गरजेचं असतं. राष्ट्रपतींच्या बाबतीत जर आपण बघितलं तर राष्ट्रपतींना 50 व्यक्तींनी पाठिंबा देणं आवश्यक असतं, जे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही एकदा बघून घ्या. पुढचा प्रश्न आपण बघूयात की उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोण भाग घेत नाही? आता पदावरून दूर, त्याला महाभियोग हा शब्द आपण वापरत नाहीये, कारण महाभियोग हा शब्द राष्ट्रपतींच्या बाबतीत वापरला जातो. तर विधानसभेचे निर्वाचित सदस्य, लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य का लोकसभेचे नामनिर्देशित सदस्य? तर उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे संसदेमध्ये पार पाडली जाते. संसदेच्या दोन्ही सभागृहात ते विधेयक पारित झाल्याच्या नंतर उपराष्ट्रपती पदावरून दूर होतात. मग संसदेमध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाते म्हटल्यावरती विधानसभेचा याच्यामध्ये काहीही संबंध नाही. म्हणजे याच्यामध्ये नाही विचारलेलं आहे. सो ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच एक फिक्स किंवा फायनल गोष्ट सांगतो, उपराष्ट्रपती असतील त्या उपराष्ट्रपतींना निवडणूक असेल उपराष्ट्रपतींची किंवा त्यांना पदावरून दूर करायचं असेल, याच्यामध्ये दोन्हीही बाबतीमध्ये संपूर्ण संसद भाग घेते. संपूर्ण संसद. आणि या दोन्ही प्रक्रियेमध्ये राज्यांचा सहभाग नाही. हे दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे विधानसभेचा पण नाही आणि विधान परिषदेचा पण नाही. सो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आपण बघूयात. उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ खालीलपैकी कोणी दिली? चला, आता हा सोपा प्रश्न आहे. मी ऑलरेडी सांगितलं, कलम 69 मध्ये याचा समाविष्ट आहे. त्याच्यानंतर उपराष्ट्रपती पदाची शपथ त्यांना 11 ऑगस्ट या रोजी दिली 2022 ला. हे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, हा पण प्रश्न आपण बघितला. आता राष्ट्रपती कोण होते? तर द्रौपदी मुर्मू होत्या.
म्हणजेच द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनकर यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली. हा सोपा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी कळाला असेल. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? हा सुद्धा इंटरेस्टिंग महत्वाचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती का यापैकी नाही? तर राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा हे देतात कोणाकडे? तर राजीनामा देण्याचा अधिकार त्यांना आहेत, पण ते राष्ट्रपतींकडे राजीनामा देतात. आणि इथं कुठंच राष्ट्रपती पर्याय नसल्यामुळं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. जर आपण बघितलं तर राष्ट्रपती उपराष्ट्रपतींकडे देतात, उपराष्ट्रपती राष्ट्रपतींकडे देतात. सो ते एकमेकांकडे राजीनामा देत असतात. त्याच्यामुळं याचं उत्तर येत आहे यापैकी नाही, कारण याच्यात राष्ट्रपती हा पर्यायच नाहीये. भारतीय राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्ष नमूद आहे? 5 वर्ष, 3 वर्ष, 6 वर्ष असा स्पष्ट उल्लेख नाही. आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपल्या मनामध्ये प्रश्न वाचल्या वाचल्या आला असेल की 5 वर्ष कार्यकाल आहे. मग ज्यावेळेस आपण चौथा ऑप्शन बघतो की असा स्पष्ट उल्लेख नाही, त्यावेळेस आपल्या मनामध्ये जराशी दडपण येते की बाबा आहे का असा उल्लेख, का आपण 5 वर्ष म्हणतो किंवा 5 वर्ष असतात, मग ते परंपरेनं आहेत का तसं स्पष्टच उल्लेख आहे राज्यघटनेमध्ये? मग असा मनामध्ये प्रश्न तेव्हा येतो ज्यावेळेस आपण असे ऑप्शन बघतो. पण घाबरून जायचे अजिबात कारण नाहीये. राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, यांच्या पदाचा कार्यकाळ हा भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद आहे आणि तो आहे 5 वर्ष. राष्ट्रपतींचा सुद्धा नमूद आहे 5 वर्ष आणि उपराष्ट्रपतींचा सुद्धा नमूद आहे 5 वर्ष. लक्षात ठेवा, दोघांचाही 5 वर्ष कालावधी हा नमूद आहे. बाकी राज्यपालांचा कालावधी हा नमूद नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर पंतप्रधानांचा पण कालावधी नमूद नाहीये. कारण पंतप्रधान जर बहुमत संपलं तर त्यांना पदावरून दूर व्हावं लागतं. मुख्यमंत्र्यांचा पण कालावधी याच्यामध्ये फिक्स नाहीये 5 वर्ष. ना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा आहे, ना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा आहे. राष्ट्रपतींचा आणि उपराष्ट्रपतींचा मात्र 5 वर्ष असा कालावधी हा फिक्स आहे. त्यामुळे याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आपण बघूयात. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अर्हतेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? व्यवस्थित वाचून तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर एकदा पॉज करा आणि उत्तर एकदा मनाशी एकदा सहमत करा आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची जी अर्हता आहे, म्हणजे जी पात्रता आहे, त्यांना कोणती व्यक्ती निवडणूक लढवू शकते उपराष्ट्रपती पदाची, त्याच्यातलं चुकीचं विधान ओळखायला विचारले तुम्हाला. तर तो भारतीय नागरिक असावा हे बरोबर आहे. त्या व्यक्तीचं वय 35 वर्ष पूर्ण असावं, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. तर इथं लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा हे चुकीचं आहे. कारण उपराष्ट्रपती पदासाठी जी व्यक्ती निवडणुकीला उभी राहते ती व्यक्ती राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी. म्हणजे राज्यसभा सदस्य म्हणून ज्या काही पात्रता लागतात त्या पात्रता त्याच्या अंगी असाव्यात, ना की तो राज्यसभेचा सदस्य असावा. फक्त पात्रता तेवढ्या पाहिजेत. आणि राष्ट्रपतींच्या जर बाबतीत आपण बघितलं तर राष्ट्रपती पदाची उभी राहणारी व्यक्ती ही लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी. हे ऑलरेडी आपण प्रश्न याच्यामध्ये घेतलेला आहे राष्ट्रपती चॅप्टर मध्ये. सो तिसरंच पर्याय याच्यातला चुकीचा आहे. तरी पण चौथा पर्याय आपण बघूयात. तो भारत सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार यांच्या नियंत्रणाखाली लाभाचे पद धारण करणारा नसावा हे बरोबर आहे. सो चुकीचं विचारलंय ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराकडून किती अनामत रक्कम भरणे आवश्यक असते? 20,000, 30,000, 15,000 का 50,000? उपराष्ट्रपती पदाची जी व्यक्ती उमेदवार म्हणून उभी राहते तिला ऑप्शन क्रमांक 3 15,000 रुपये अनामत रक्कम भरणं हे आवश्यक असतं. आणि ही रक्कम त्या व्यक्तीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इथं भरावी लागते. आणि जर आपण राष्ट्रपतींच्या बाबतीत जर बघितलं अनामत रक्कम, तर राष्ट्रपतींच्या बाबतीत सुद्धा अनामत रक्कम ही 15,000 रुपयेच आहे. दोघांना सेमच आहे. एकूण मताच्या किती मते न पडल्यास उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते? म्हणजे जे काही अनामत रक्कम आपण बघितली 15,000 रुपये भरलेली, ती किती मतं जर नाही पडली तर ती रक्कम जप्त होते. 1/6, 1/5, 1/3 का 1/2? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 1/6 मतं जर नाही पडली तर ती अनामत रक्कम जप्त होते आणि राष्ट्रपतींना सुद्धा हेच लागू आहे.
राष्ट्रपतींच्या सुद्धा बाबतीमध्ये 1/6 मतं जर त्यांना नाही पडली तर राष्ट्रपतींनी सुद्धा भरलेली 15,000 रक्कम जप्तच होते. दोघांना ही रक्कम पण सेम आहे आणि ती जप्त होण्याचं प्रमाण पण सेमच आहे. उपराष्ट्रपती पदाचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये आहे? भाग 1, भाग 2, भाग 3 का यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन मेथडनं सोडवू शकता. कारण भाग 1 मध्ये आपल्याला संघ राज्य आणि त्याचं राज्य क्षेत्र या बाबतीमध्ये आपल्याला तरतुदी बघायला मिळतात. भाग 2 मध्ये आपल्याला नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये तरतुदी बघायला मिळतात. भाग 3 मध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क बघायला मिळतात. त्याच्यामुळे हे तीनही उत्तर नाहीयेत. सो याचं उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजेच याचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती पदी असतील किंवा राष्ट्रपती असतील यांचा समावेश आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये बघायला मिळतो आणि उपराष्ट्रपती पदासाठी कलम जे आहे ते कलम 63 मध्ये याची तरतूद आहे. ऑलरेडी आपण हा 63 नंबरचा 63 कलमच्या बाबतीतला मुद्दा सांगितलेला आहे. एखादी व्यक्ती उपराष्ट्रपती म्हणून किती वेळा पद धारण करू शकते? फक्त दोनदा, फक्त सलग दोनदा, कितीही वेळा का वरीलपैकी नाही? जर एखाद्या व्यक्तीला उपराष्ट्रपती व्हायचं असेल तर ती व्यक्ती कितीही वेळा उपराष्ट्रपती होऊ शकते. याच्यामध्ये अजिबातच कुठलंही बंधन नाहीये की एकदाच होऊ शकते, दोनदाच होऊ शकते, तीनदाच होऊ शकते. त्याच्यामध्ये एक मुद्दा मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे की उपराष्ट्रपती पद जे आहे ते उपराष्ट्रपती पद आपलं बऱ्यापैकी हे अमेरिकेच्या राज्यघटनेवरती डिपेंड आहे. मात्र अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी जी एक तरतूद आहे, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये कसं आहे की जर राष्ट्राध्यक्ष म्हणजे त्यांच्या बाबतीत राष्ट्राध्यक्ष असतात. राष्ट्राध्यक्ष जर पायउतार झाले किंवा काही कारणास्तव त्यांचं निधन झालं किंवा त्यांनी राजीनामा दिला, काही झालं, तर अमेरिकेमध्ये उरलेला सर्व काळ म्हणजे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा जो काय उरलेला सर्व काळ असेल, तो उरलेला सर्व काळ उपराष्ट्राध्यक्ष हे राष्ट्राध्यक्ष म्हणून भूषवतात. असं अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आहे. आपल्या इकडे तसं नाहीये. आपल्या इकडे काय तरतूद आहे ते पुढच्या प्रश्नात मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र हे समजून घ्या तुम्ही, अमेरिकेच्या राज्यघटनेवरून आपण उपराष्ट्रपती पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली आहे. मात्र अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये जी गोष्ट आहे की राष्ट्राध्यक्ष जर काही कारणास्तव पदउतार झाले तर राहिलेला सर्व काळ उपराष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करतात. आपल्या राज्यघटनेत मात्र तसं नाहीये. काय आहे ते आपण पुढच्या प्रश्नांमध्ये बघूयात. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत? सोपा प्रश्न आहे हा तुमच्यासाठी. तर भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र 1947 ला झाला. मात्र उपराष्ट्रपती पदाची जी तरतूद आहे ते आपल्याला 1952 मध्ये बघायला मिळते. आणि 1952 मध्ये भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भूषवलेला आहे. हा सोपा प्रश्न तुम्हाला माहित असेल. उपराष्ट्रपतींच्या महाभियोगाची, आता इथं महाभियोग हा शब्द मी वापरत नाहीये, पदावरून दूर करण्याची, त्यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर अशा आशयाची नोटीस किमान किती दिवस आधी सभागृहापुढे मांडावी लागते. तर त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर जर मी तुम्हाला सांगितलं की संसदच दूर करू शकते आणि संसदेच्या सभागृहापुढे किती दिवस नोटीस अशी मांडावी लागते? 30 दिवस, 14 दिवस, 6 महिने का 2 महिने? तर एक लक्षात घ्या गोष्ट, जर पदावरून दूर करायचं असेल म्हणजे भरपूर टायमिंगला म्हणजे बऱ्याचशा बाबतीत राष्ट्रपती असतील किंवा उपराष्ट्रपती असेल किंवा लोकसभेचे अध्यक्ष का असेना, राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजेच उपराष्ट्रपती आहेत. तर पदावरून दूर करण्यासाठी किमान 14 दिवस आधी तशी नोटीस किंवा तशी माहिती सभागृहापुढे मांडावी लागते. हा प्रश्न सुद्धा बऱ्याचदा एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे. हा सुद्धा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. आता हा प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न सोडवण्याच्या आधी तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करा आणि एक मनाशी उत्तर बांधा की हे उत्तर येत आहे आणि मग चेक करा तुमचं उत्तर बरोबर येत आहे का. उपराष्ट्रपती पदांना पदावरून दूर करण्याच्या संदर्भात चुकीचं विधान ओळखा. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा आशयाचा ठराव संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतो. असा ठराव राज्यसभेमध्ये प्रभावी बहुमताने पारित व्हावा लागतो तर लोकसभेमध्ये साध्या बहुमताने पारित व्हावा लागतो. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यानंतर राष्ट्रपतींच्या संमतीची आवश्यकता नसते. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगण्यात आलेली नाही. तर हा बऱ्यापैकी ट्रिकी प्रश्न आहे, पण जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला हा प्रश्न सुटेल. चुकीचं विधान विचारले, हा एक महत्वाचा मुद्दा बघायचा. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याच्या आशयाचा ठराव संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतो. हे पहिलंच विधान याच्यामध्ये चुकीचं आहे. कारण उपराष्ट्रपती पदावरून जर उपराष्ट्रपतींना दूर करायचं असेल तर प्रथम राज्यसभेतच मांडावा लागतो तसा ठराव. कारण
राज्यसभेचे पदसिद्ध सभापतीच उपराष्ट्रपती असतात. त्याच्यामुळे प्रथम राज्यसभेतच मांडावा लागतो, कोणत्याही सभागृहात मांडावा लागतो, हे चुकीचं आहे. मग पहिल्यांदा राज्यसभेमध्ये मांडल्यानंतर तिथं प्रभावी बहुमताने पराभूत व्हावा लागतो, हे सुद्धा बरोबर आहे. आणि लोकसभेत मात्र तो साध्या बहुमताने पारित झाला तरी चालतं, कारण मेन अध्यक्ष ते राज्यसभेचेच आहेत. सो दुसरं विधान बरोबर आहे. तिसरं विधान आपण बघूयात की संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यानंतर राष्ट्रपतींच्या संमतीची आवश्यकता नसते, तर हे सुद्धा बरोबर आहे. संसदेत मी तुम्हाला सांगितलं मगाशीच, पदावरून दूर कोण करते? संसद करते. एकदा संसदेने पदावरून दूर करण्याचा ठराव पारित केला की त्यांना पायउतार व्हावं लागतं. राष्ट्रपतींच्या आवश्यक किंवा संमतीची आवश्यकता तिथं नसते. उपराष्ट्रपती पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगण्यात आलेली नाहीत. हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं विधान विचारले, ऑप्शन क्रमांक 1 चुकीचं विधान आहे. चला, हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे. तुम्ही एकदा पॉज करून सुद्धा हा प्रश्न सोडवू शकता. उपराष्ट्रपतींच्या अधिकाराच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? उपराष्ट्रपती सामान्यतः राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून कार्य करतात. आपल्याला ही तर गोष्ट माहितच आहे की उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, हे सत्यच आहे. सो हे विधान बरोबरच आहे. राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती महत्तम 6 महिन्यासाठी उपराष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात. महत्तम 6 महिन्यासाठी म्हणजेच जास्तीत जास्त 6 महिन्यासाठीच ते राष्ट्रपती होऊ शकतात, तर हे विधान बरोबर आहे. अमेरिकेच्या बाबतीत आपण बघितलं की राष्ट्रपती पदावरून म्हणजे राष्ट्राध्यक्ष पदावरून दूर झाल्याच्या नंतर राहिलेला संपूर्ण कार्यकाळ हा उपराष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करतात. मात्र भारतीय राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपती हे जास्तीत जास्त 6 महिनेच राष्ट्रपती होऊ शकतात, कारण 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणं अपेक्षित असतं. म्हणून महत्तम 6 महिन्यासाठी राष्ट्रपतींचे पदभार उपराष्ट्रपती भूषवू शकतात, हे सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं विधान आपण बघूयात. राष्ट्रपती म्हणून कार्य करत असताना उपराष्ट्रपतींना राज्यसभेचे सभापती म्हणूनही कार्य पार पाडावे लागते. आता हे विधान जरासं ट्रिकी विधान आहे, तर हे विधान ऑब्व्हियसली चुकीचं आहे. कारण ते कोणते तरी एकच गोष्ट करू शकतात. म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, हे बरोबर आहे. मात्र ते ज्यावेळेस राष्ट्रपती होतात त्यावेळेस ते राज्यसभेचे सभापती पद भूषवत नाहीत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यावेळेस उपसभापती सभापती पद भूषवतात. त्याच्यामुळं कुठलं तरी एकच कार्य करतात ते. उपराष्ट्रपती ज्यावेळेस राष्ट्रपती होतात त्यावेळेस ते राज्यसभेचे सभापती म्हणून काम करत नाहीत. त्यामुळे इथं जे दिलेलं आहे की त्यांना राज्यसभेचे सभापती म्हणूनही कार्य पार पाडावे लागते, ते चुकीचं आहे. चौथा ऑप्शन आपण बघूयात. उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करत असताना त्यांना राष्ट्रपतींचे सर्व अधिकार प्राप्त होतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे. प्रत्येक टॉपिक वरती एक एक प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न केलाय, जेणेकरून संपूर्ण टॉपिक हा तुमचा कव्हर होऊन जाईल. सो चुकीचं विधान विचारले, ऑप्शन क्रमांक 3 चुकीचं विधान आहे. भारतात खालीलपैकी कोणते उपराष्ट्रपती बिनविरोध निवडून आलेले नाहीत? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, मोहम्मद हिदायतुल्लाह, डॉक्टर शंकर दयाल शर्मा का मोहम्मद हमीद अन्सारी? तर भारताच्या इतिहासामध्ये लक्षात ठेवा, 3 उपराष्ट्रपती असे आहेत की जे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि राष्ट्रपती बिनविरोध निवडून आलेले हे कोण आहेत? कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला सांगू शकता, जे ऑलरेडी मी तुम्हाला घेतलेले. 3 उपराष्ट्रपती बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्या तिघांची नावं काय काय आहेत? तर ते पहिले 3 आहेत. पहिलीच जे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत. मोहम्मद हिदायतुल्लाह सुद्धा निवडून आलेले आहेत आणि डॉक्टर शंकर दयाल शर्मा हे सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर इथं कोणते निवडून आलेले नाहीत विचारलेलं आहे. सो मोहम्मद हमीद अन्सारी हे बिनविरोध निवडून आलेले नाहीयेत. सो हे 3 नावं तुम्ही लक्षात ठेवा. आणि राष्ट्रपती एकमेव जे बिनविरोध निवडून आलेले आहेत ते कोण आहेत? एकमेव आहेत ते. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे, जेणेकरून तुमचाही अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे हे मला कळून जाईल, कारण पाठीमागच्या सेशन मध्ये हे घेतलेले आहे मी. भारतात किती उपराष्ट्रपतींनी 2 वेळा उपराष्ट्रपती म्हणून कार्य केलेलं आहे? बघा, सुरुवातीला मी सांगितलं होतं की हे जे काही जगदीप धनकर आहेत ते व्यक्ती म्हणून 14वे आहेत आणि क्रमानुसार 16वे आहेत. याचा अर्थ 2 व्यक्तींनी 2 वेळा उपराष्ट्रपती पद भूषवलेलं आहे, म्हणजे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 2 व्यक्तींनी 2 वेळा उपराष्ट्रपती पद भूषवलेले आहे. त्या 2 व्यक्ती कोण आहेत? तर पहिल्या व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये पहिलेच उपराष्ट्रपती म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 1952 ते 1962 या 10 वर्षाच्या काळात उपराष्ट्रपती पद भूषवलं होतं सलग 2 वेळा. आणि त्याच्यानंतर हमीद अन्सारी
अन्सारी यांनी सुद्धा 2 वेळा उपराष्ट्रपती पद भूषवलेलं आहे आणि ते 2007 ते 2017 या काळामध्ये त्यांनी 2 वेळा उपराष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. त्यामुळं 2 उपराष्ट्रपती असे आहेत की त्यांनी सलग 2 वेळा उपराष्ट्रपती म्हणून कार्य केलेलं आहे. अजून एक प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे की भारताचे एकमेव राष्ट्रपती असे कोण आहेत की त्यांनी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. याचं सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. 2 प्रश्न मी तुम्हाला अभ्यासासाठी दिलेत. त्याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. राष्ट्रपती पदाची निवडणूक हरलेले एकमेव उपराष्ट्रपती कोण आहेत? म्हणजे उपराष्ट्रपती पद त्यांनी भूषवलं आणि नंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली, मात्र ते हारले. म्हणजे राष्ट्रपती पदाची निवडणूक हरलेले एकमेव उपराष्ट्रपती कोण आहेत? आर व्यंकटरमण, व्ही व्ही गिरी, भैरव सिंह शेखावत का बीडी जत्ती? तर राष्ट्रपती पदाची निवडणूक हरलेले एकमेव उपराष्ट्रपती आहेत ऑप्शन क्रमांक 3 भैरव सिंह शेखावत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे महत्वाचे प्रश्न आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. आता आपण उपराष्ट्रपती पदांच्या संदर्भात काही महत्वाची कलमं बघूयात, जेणेकरून कलमावरती सुद्धा प्रश्न आपल्याला आलेला आहेत. ती सगळी महत्वाची कलमं उपराष्ट्रपती पदांच्या बाबतीत आपण बघून घेऊयात. तर ही काही उपराष्ट्रपतींच्या बाबतीत महत्वाची कलमं आपण या ठिकाणी दिलेली आहेत. ती कलमं कोणकोणती आहेत बघून घेऊयात आपण. राष्ट्रपतींची सुद्धा दिलेली आहेत. ही सगळी कलमं राष्ट्रपती चॅप्टर वरती सुद्धा आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की सगळे इम्पॉर्टंट डाटा आपण आपल्या टेलिग्राम चॅनल वरती देत असतो. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी काही टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या नितेश शिंदे स्पीक्स या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता अशाच महत्वाच्या घडामोडींच्या अपडेटसाठी. तर 63 कलम आपण बघितलं, जे उपराष्ट्रपती पदाची तरतूदच मुळात या 63 कलमात आहे. हे इम्पॉर्टंट आहे. 64 कलम सुद्धा खूप अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण बघितलं की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात किंवा अध्यक्ष असतात. ते कोणत्या कलमानुसार? तर ते 64 कलमानुसार असतात. कधी कधी उपराष्ट्रपतींना प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करावं लागतं. म्हणजेच राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत काम करावं लागतं. आणि ते आहे कलम 65. कलम 65 नुसार उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करतात. 66 मध्ये उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या बाबतच्या तरतुदी आहेत. जसं आपण सांगितले की हे सहभागी होतात वगैरे वगैरे. ते 67 मध्ये उपराष्ट्रपतींच्या कार्यकाळाबद्दल तरतूद आहे, जो 5 वर्षाचा दिलेला आहे. आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की कलम 69 जे आहे त्यामध्ये उपराष्ट्रपती पदाची शपथ दिलेली आहे. ही सगळी कलम आणि मगाचे सगळे प्रश्न याच्यातून बऱ्यापैकी उपराष्ट्रपती हा चॅप्टर तुमचा क्लिअर झाला असेल. तर हे काही महत्वाचे मुद्दे होते. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुमचे कमेंट्स, अभिप्राय हे नेहमीच अजून चांगलं काय करण्यासाठी उत्तेजित करत असतात. महत्वाच्या अपडेटसाठी नितेश शिंदे स्पीक्स या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट्स मिळतील. तोपर्यंत छानपैकी अभ्यास करा, तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. ऑलवेज बी हॅपी. थँक यू सो मच.